नमस्कार मित्रांनो, अशोक मम्मा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की राधाबाईंनी वेणू स्वप्नात आल्याचं नाटक करत मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात करतात. आता सगळेजण तिथे येतात. अनिश राधाबाईंना समजवण्याचा प्रयत्न करतो. राधाबाईंनी मात्र मोठमोठ्याने ओरडतच म्हणत असतात की वेणूताई, रडू नकोस, रडू नकोस, मी आहे ना, मी तुझ्या लेकरांवरती मायाची पाकर ठेवील. माझ्या लेकरांना असं मी वाऱ्यावरती सोडणार नाही. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? हे जग विश्वासावरच चालतं. आता तू पण आई आहेस, मी पण आई आहे. आईच्या हृदयात देवीची माया असते. मी तुझ्या लेकरांना खाऊ पिऊ घालीन, नातवंडांचे लाड करील. तर आता अशोक मामा खूप मोठ्याने आणि रागातच राधावहिनींना म्हणतात की राधावहिनी, बाद झालं, गप्प बसा. आता राधावहिनी भानावर आल्याचं नाटक करतात आणि म्हणतात, काय झालं, काय झालं? पुढे अशोक मामाकडे बघतात आणि म्हणतात की भाऊजी, तुम्ही इथे आलात? अहो भाऊजी, तुम्हाला सांगते, असं कधीच झालं नाही. अहो, आज माझ्या स्वप्नात वेणुताई आल्या होत्या, त्या दिसल्या. अशोक मामा म्हणतात की दुसरा काही उद्योगच नाही ना, म्हणून ती तुमच्या स्वप्नात आली. काय करणार बिचारी? राधाबाईंनी म्हणतात की नाही नाही, वेणुताई मला म्हणाल्या की माझ्या लेकरांची काळजी घ्या. तुमच्यामुळं घराला घर पण आलं. तुमच्यामुळे घरात हळदी कुंकासारखा पवित्र कार्यक्रम झाला. आंबेडाळ पण झाली. 4 सुवासिनी घरी येऊन गेल्या, हळदी कुंकू लावून गेल्या. ईशान म्हणतो, अहो मामी आजी, वेणू आजी ना हे सगळं चुकून बोलली असणार. राधाबाईंनी म्हणतात, काय बाई पोट्टय, मी काय खोटं बोलून राहिले असं वाटतं का? हा, खरंच सांगते, माझ्या स्वप्नामध्ये आल्या होत्या. अशा मोठं असं कुंकू लावलं होतं आणि रडत रडत मला सांगत होत्या की माझ्या पोरांना सांभाळ म्हणून. तुम्हाला खोटंच वाटून राहिलं बाई. चला चला, व्हा बाजूला, असं म्हणत आता राधाबाईंनी उठतात आणि वेणूच्या फोटो समोर येतात. आता फोटो समोर आल्यावरती राधाबाईंनी रडायचं नाटक करत म्हणतात की माझ्या स्वप्नात तुम्ही आल्या, मला विश्वासच बसत नाहीये. जिवंतपणी मी तुम्हाला कधी भेटायला आले नाही, पण आता गेल्यानंतर तुम्ही माझ्या स्वप्नात आल्यात आणि माझ्याशी बोलून राहिल्यात. हा आता कोणालाच विश्वास बसत नाही बघा. अनिश अशोक मामांना हळूच म्हणतो की बाबा, प्लीज आवरा ना हिला, प्लीज शांत करा, खूप बडबड करते हो. तर दुसरीकडे राधाबाईंचं रडगाणं चालूच असतं. त्या रडतच म्हणत असतात की एक एक लक्षात ठेवा वेणूताई, या घराला मी घरपण देणार, या घराला मी मायावरून हात फिरवणार. तर अशोक मामा सुद्धा आता खोटं नाटक करत हात जोडत राधाबाईंना म्हणतात की हे बघा राधाबाईंनी, वेणूने हे सगळं ऐकलंय. तिला कळलंय की तुम्हाला काय म्हणायचे ते. माझ्याही स्वप्नात येते, मी सांगेल तिला की तुम्हाला काय वाटतं ते. आता आपण इथं थांबूया. काय ना, सगळ्यांच्या झोपायच्या वेळा झाल्यात. तुमच्या रडण्याने सगळेजण जागे झालेत. आता चला, झोपायला हवं, सगळ्यांनी झोपायला चला. तुमची उरलेली जी गोष्ट आहे ना, ती आता तुम्ही उद्या मला सकाळी सांगा. मी ती वेणूपर्यंत नक्की पोचवेल. चला आता झोपायला जाऊ, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. असं म्हटल्यावरती आता सगळेजण झोपायला जातात. तर राधाबाईंनी आणि केशवभाऊ मात्र तोंडावर पडलेली असतात. त्यांच्या या ड्रामाचा काहीच उपयोग झालेला नसतो. राधाबाईंनी म्हणतात, काय झालं? केशवभाऊ म्हणतात, किती ओव्हर ऍक्टिंग करतेस ग, चल आता झोपायला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी इरा ईशानला डब्बा देत म्हणते की हे घ्या तुमचा डब्बा, आणि चला आता गेम बाजूला ठेवा. रिक्षावाले काका वाट पाहत असतील ना तुमची, चला बाय. असं म्हटल्यावरती आता इरा ईशान तिथून दोघं जण शाळेला निघून जातात. पुढे राधाबाईंनी म्हणतात की भैरवी, तू नाही जातेस का ऑफिसला? भैरवी म्हणते, जाणार आहे ना, दुपारी मीटिंग आहे माझी. किशाभाऊ म्हणतात की सुनबाई, आम्हाला ना ते वाळकेश्वरच्या देवळात जायचंय, तर जाता जाता सोड ना आम्हाला आणि मग पुढे जा. भैरवी म्हणते, सॉरी, एवढाही वेळ नाहीये माझ्याकडे. संयमी म्हणते, मग टॅक्सी बुक करा आणि जा. आता पुढे संयमी आणि अनिश हे दोघं जण तिथून निघून जातात. भैरवी परत एकदा राधाबाई आणि केशवभाऊंना म्हणते की सॉरी, देऊळ ऑन द वे असतं ना तर नक्की सोडलं असतं. असं म्हणत आता भैरवी पण तिथून निघून जाते. तर राधाबाईंनी पाठीमागून म्हणतात, काय बाई वेणुताई, तुमच्या सुनेना ना बोलायचा ढंग, ना चालायचा ढंग, ना वागण्याचा ढंग. त्यानंतर आता खाली संयमीला अनिश कॉलेजला सोडायला चाललेला असतो. संयमी म्हणते की काका, मी या सॅम्पल लोकांना खूप ऑब्झर्व करते. म्हणजे स्टार्टिंगला मी फक्त इरिटेट व्हायचे, पण आता मी ह्यांना जवळून पाहते. मला एक गोष्ट कळली. अनिश म्हणतो, काय? संयमी म्हणते, हे दोघं ना कपाट आणि डॉर उघडत असतात सतत. आता अनिश म्हणतो, अगं त्यांना काहीतरी हवं असेल म्हणून. संयमी म्हणते, नाही, मी विचारलं, मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा, मी देते. तर लगेच म्हणतात कसे, नाही नाही नको, आम्हाला काही नकोय, आणि नंतर घाबरलेत. आय डोंट नो काका, बट रिअली या मॅटरमध्ये ना आपण लक्ष घालायला हवं. आता हे असं म्हटल्यावरती अनिश पण जरा विचारात पडतो आणि म्हणतो, ठीक आहे, तू गाडीत बस, मी बघतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे अशोक मामांच्या ऑफिसमध्ये ईश्वर काका आणि तुषार आलेला असतो. तुषार म्हणतो, बाद झालं काका, आय मेड माय डिसिजन. त्या शैफाली सोबत राहणं माझ्यासाठी तरी इम्पॉसिबल आहे आता. अशोक मामा म्हणतात, असा किती दिवस राहिलास रे तू तिच्यासोबत? तुषार म्हणतो, इच्छाच झाली नाही, सॉरी टू से, पण तिचा सहवास मला एक्साइटेड करत नाही. आमचे विचार सुद्धा जुळत नाही. अशोक मामा म्हणतात, मग ती अक्कल तुला आधी नव्हती का लग्न करण्यापूर्वी? तू या गोष्टीचा विचार करायला पाहिजे नव्हतास.
तुषार म्हणतो की नाही, मी मान्य करतो ना माझ्याकडून चूक झालीये, पण काका आता मला माझी चूक सुधारायची. मला जेन्युइनली असं वाटतं की आम्हाला एकमेकांपेक्षा बरी लाईफ पार्टनर मिळू शकतात. अशोक मामा म्हणतात, तुला असं एकट्याला वाटून चालणार नाही, तिलाही काय वाटतं ते पाहायला पाहिजे ना. तुषार म्हणतो, आणि तिला सुद्धा जर असंच वाटत असेल तर. अशोक मामा म्हणतात, खुशाल घ्या मग दिवस. आता हे ऐकल्यावरती ईश्वर काका पटकीने उठतात आणि म्हणतात, अरे अशोक. अशोक मामा त्यांना नजरेनच धीर ठेव असं सांगतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अनिश भैरवीला कॉल करतो आणि म्हणतो, झाली का मीटिंग? भैरवी म्हणते, हो, आणि मी घरी पण आले. अनिश म्हणतो, अरे वा, मग आज कोणाला दम दिलायस? भैरवी म्हणते, अनिश, मी काय फक्त दमदाटी करत असते का? अनिश म्हणतो, सॉरी, आय जस्ट किडिंग. भैरवी म्हणते, किती भारी बॉयफ्रेंड आहेस रे तू, लगेच सॉरी म्हणतोस. दुसरी एखादी डोक्यावर बसेल तुझ्या. अनिश म्हणतो, हा ऍडवाइस द्यायला थोडा उशीर केलास तू. आता मला दुसरं कोणी नको, आता माझं ठरलंय, आता फक्त तूच. तर इकडून भैरवी सुद्धा लाजत आणि गालातल्या गालात हसत म्हणते की माझे ठरले, आता फक्त तूच. अनिश म्हणतो, बर, घरी काय सीन आहे मग? भैरवी म्हणते, नथिंग, बोर होत आहे. अनिश म्हणतो, मग आज आपण संध्याकाळी डेटवर जाऊया? भैरवी म्हणते, व्हॉट? अनिश म्हणतो, हा म्हणजे घरात तो चालता फिरता सीसीटीव्ही आहे ना, त्यामुळं जाम गोची होते ग. भैरवी म्हणते, ठीक आहे. अनिश म्हणतो, बर, मी तुला ऍड्रेस मेसेज करतो आणि संध्याकाळी भेटू, ओके? पुढे तो म्हणतो, ऐक ना, आय मिस यू. भैरवी पण लाजत म्हणते की आय मिस यू टू. तर मित्रांनो, नवीन प्रेमात पडल्यावर हे असंच असतं, गालातल्या गालात हसणं, नजरेनं बोलणं. तुम्ही जर कधी प्रेमात पडलात असाल तर तुम्हाला तुमचे जेव्हा सुरुवातीचे प्रेमात पडलेले दिवस असतात ना, ते दिवस ह्या सीन सोबत तुम्ही रिलेट कराल. चला तर मग आता पुढे पाहू काय होतं ते. तर इकडे बाहेर आता इरा ईशानची ही मस्ती चालूच असते. राधावहिनी चहा घेऊन येतात आणि ते विचारतात, काय रे पोरांनो, तुम्ही शाळेत कसं जाता? ईशान म्हणतो, जगन काकाच्या रिक्षाने. राधावहिनी म्हणतात, मग तुमचा जगन काका आम्हा दोघांना वाळकेश्वरच्या मंदिरात सोडेन काय? इरा म्हणते, नाही, ते फक्त आम्हा दोघांना शाळेत सोडतात. संयमी म्हणते, तुम्हाला जायचंय का शाळेत? एक बेंच पण रिकामा आहे, हो ना ईशान? ईशान म्हणतो, पण ताई, मास्तरीण बाई कशा काय बसणार बरं एका बेंचवर? हिरा म्हणते, अरे मग त्या उभ्या राहतील, त्यांना चालेल ना असं. असं म्हणून आता हे दोघ जण हसू लागतात. त्यांच्यासोबत अशोक मामा पण हसायला लागतात आणि म्हणजेच म्हणतात की चुप्प बसा, काय दात काढतायत, चला आपापल्या कामाला लागा, निघा इथनं. असं म्हटल्यावरती आता इरा ईशान तिथून निघायला लागतात. तेवढ्यात आता भैरवी मस्तपैकी वन पीस घालून बाहेर येते. आता सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात. संयमी म्हणते की वाव, समवन इज लुकिंग गॉर्जियस. भैरवी म्हणते, थँक्यू. पुढे भैरवी अशोक मामांना म्हणते, बर बाबा, मी बाहेर जाते, यायला थोडा उशीर होईल आणि डिनर पण बाहेरच करून येईल. असं म्हणत भैरवी तिथून जायला लागते. तर राधावहिनी मध्येच पटकिनी म्हणतात की भाऊजी, तुमच्या सुनेला म्हटलं बाई आम्हाला मंदिरात सोड तर नाही म्हणाली, आता चालली भटकायला. भैरवी म्हणते, माझी मीटिंग होती, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. किशाभाऊ म्हणतात, मग काय झालं, आता घरातच होती ना, मग न्यायचं होतं ना. भैरवी म्हणते, अहो ते वाळकेश्वर कुठल्या कुठे आहे मामा, तुम्हाला तरी माहिती आहे का? राधावहिनी म्हणतात, आम्हाला काय माहिती असणार आहे, आम्ही तर अडाणी माणसं. भैरवी म्हणते, मग तुम्ही का नाही गेलात कॅबने? राधावहिनी म्हणतात की बाप्पा, ते कॅब फॅबने किती पैसे घेतात, 500-600 तर असेच जातील सहज. भैरवी म्हणते की वाव, म्हणून मी तुम्हाला घेऊन जायचं का? किशोरभाऊ म्हणतात, मग काय झालं, कसं असतं ना, आमच्या गावाला पाहुणे रावळे आले ना की गावातल्या बायका अशा घरातच थांबतात पाहुण्यांची सेवा करायला. राधावहिनी म्हणतात, संस्कृती असते संस्कृती, ती घरच्या बाईनं घरातच राहिलं पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे, बाकी सारे घराच्या बाहेर गेले तरी चालेल, पण घरच्या सुनेनं घरातच थांबलं पाहिजे. अशोक मामा म्हणतात, हे कोणी ठरवलं? ती मुलगी नोकरी करते, ती सोडून तिने घरात बसायचं का? राधावहिनी म्हणतात, नाही, पण मग भाऊजी घर कोणी सांभाळायचं सांगा बरं. अशोक मामा म्हणतात, घरात जे असेल त्यानं. राधावहिनी म्हणतात, घरी जर पुरुष माणूस असेल तर मग काय त्यानं घर सांभाळायचं का? अशोक मामा म्हणतात, नाही, सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच, अगदी लहान मुलांनी सुद्धा. राधावहिनी म्हणतात, मग घरच्या बाईनं काय करावं, असं नटमोगरीसारखे कपडे घालून बाहेर ठुमकत ठुमकत जायचं का फिरायला? यावरती आता भैरवीला मात्र जाम राग येतो आणि ती रागातच म्हणते की एक मिनिटं मामी, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठा आहात म्हणून, नाहीतर आय स्वेअर. तर अशोक मामा भैरवीला नजरेनंच खुणवून शांत राहण्यास सांगतात. भैरवी म्हणते, मी काय घालायचं हे फक्त मी ठरवू शकते, ओके? मी माझ्या पैशांनी कपडे विकत घेते, मी काय घालायचं ना ते मीच ठरवणार. आता राधावहिनी दातोट खात म्हणतात, की कशी पित्ता तोंडाची पट्टी आहे, जिभेला काही हाड आहे की नाही तुझ्या? आता अशोक मामा याच्यावरती चिडतात आणि म्हणतात की वहिनी पुरे, हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, आपल्या काळातले नियम आत्ताच्या काळातल्या माणसांवरती लादू नका.
राधाबाईंनी म्हणतात, "पण भाऊजी काही पाहुणचार वगैरे असतो की नाही? अहो आम्ही सासू-सासरे आहोत, काही रस्त्यावरचे परकी माणसं आहोत का? एवढंच बोललो सुनेला की आम्हाला मंदिरापर्यंत पोहोचव." अशोक मामा म्हणतात, "म्हणून भैरवीनं सुट्टी घेऊन घरी थांबावं ही अपेक्षा करणं चुकीची आहे. तुमच्या देवदर्शनाचा खर्च तिनं का करावा ही अपेक्षा तर त्याहून चुकीची आहे. भैरवी चांगले पैसे कमवते याचा अर्थ असा नाही की तिने घरातल्या प्रत्येकाचं करायलाच पाहिजे. तुम्ही 2 दिवसासाठी आलात, 8 दिवस राहिलात आणि तुमच्या राहण्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. किशाभाऊ, पण तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आमच्याकडे नाहीये, याचा विचार तुम्ही केलात का?" किशाभाऊ म्हणतात, "भाऊजी तुम्ही तर खूपच शहरी झालात. काय असतं तुमच्या शहरात ना, दुसऱ्याच्या घरात जायचं असेल किंवा डोकवायचं जरी असेल ना, तरी फोन करून जावं लागतं." अशोक मामा म्हणतात, "याला शिष्टाचार म्हणतात. आपण ज्याच्याकडे जातो त्याला वेळ आहे की नाही इतका साधा विचार असतो." किशाभाऊ म्हणतात, "पण भाऊजी कसं आहे ना, आपल्या गावाला तसं नाही." अशोक मामा म्हणतात, "मला गावातल्या माणसाचा नितांत आदर आहे, पण तुम्हाला जर शहरात राहायचं असेल तर इथल्या पद्धतीनं राहावं लागेल." पुढे अशोक मामा राधाबाईंना म्हणतात की राधाबाईंनी, "मुळात शहरात इतके दिवस कुणी कोणाकडे राहत नाही, तरी देखील माझी सून तिची सगळी कामं सांभाळून तुमचं सगळं काही करते. तिच्याकडून जास्त अपेक्षा आता करू नका." राधाबाईंनी म्हणतात की, "म्हणजे आम्ही इथं राहिलोय हे आमचं चुकलं का?" अशोक मामा म्हणतात, "गरजेपेक्षा जास्त दिवस राहिलात ना, हे चुकलंय तुमचं. तुम्ही वेणूचे भाऊ, आमच्या सासरची मंडळी आहात म्हणून मान राखून सांगतो. थोडक्यात गोडी असते. अतिपरिचयात अवज्ञा व्हायच्या आधीच तुम्ही इथून निघून गेलेलं बरं." आता असं म्हटल्यावरती राधावहिनी आणि किशाभाऊ मात्र शॉक होतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. अशोक मामा आता यांना स्पष्टपणे इथून निघून जायला सांगतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता राधावहिनी आणि किशाभाऊ इथून निघून जातील का? आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.